द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून विरोधी पक्षातील आमदार आक्रमक झाले। आमदारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना घेरलं। कृषी मंत्री इन्शुरन्स कंपनीला पाठीशी घालतायत का असा सवाल आमदार रोहित पाटील यांनी विचारला। शेतकऱ्यांचा अर्ज आल्यावर पंचनामा करून मदत दिली जाईल, प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय मदत कशी देणार असं उत्तर कृषी मंत्र्यांनी दिलंय। पावता वातावरणामुळे हे द्राक्ष बागायतदारच नव्हे तर शेतामध्ये अनेक ठिकाणी फळबागांना फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसानीला सामोरं जावं लागतं। त्यासाठी शासनाने क्रॉप कव्हरचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, जेणेकरून क्रॉप कव्हर दिल्यानंतर पिकावर त्याचा परिणाम होणार नाही अशा प्रकारचा शासनाचा निर्णय आहे। लवकरात लवकर तो जी आर बाहेर पडेल आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी निश्चितपणे आधार म्हणून या ठिकाणी सरकारच्या पाठीशी उभं राहील। माझी कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की एकतर एनआरसीच्या वतीने काही काम केलं जात नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीचं उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय मिळतात। एप्रिलमध्ये पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन नंबर आणि घरचा पत्ता द्यावा। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, या सन्माननीय रोहित पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो की मी त्यांना असं म्हटलं की एप्रिल नंतर खरड छाटणीनंतर उत्पादन घेण्यात येत नाही, नुकसान होते असं म्हटलं नाही मी। त्यानंतर उत्पादन घेण्यात येत नाही, खरड छाटणीनंतर उत्पादन लगेच कसं घेता येईल? खरड छाटणीनंतर उत्पादन पुढे नंतर या ठिकाणी जेव्हा फूट होते, जेव्हा घड बाहेर येतात, जेव्हा त्याच्या जिब्रेलिक ॲसिडने डिपिंग होते, त्याचा तो फायनल या ठिकाणी जो द्राक्ष तयार होतात त्यानंतर ते मार्केटमध्ये येतात, त्याला कालावधी पुष्कळ असतो। त्यामुळे खरड छाटणीनंतर इमिजिएटली एप्रिल महिन्यामध्ये उत्पादन घेता येत नाही किंवा खरड छाटणीचं उत्पादन घेत नाही शेतकरी। अध्यक्ष महोदय, रोजगार हमी योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणीकृत गोशाळांचा उल्लेख नसल्या कारणाने गोशाळांना या योजनेचा लाभ मिळत नाही। सदर योजना ही शेतकऱ्यांच्या गोधनासाठी आहे। गोशाळांमध्ये असलेले गोधन हे संस्थेच्या नावावरती आहे। राज्य शासनाने सदर योजनेची व्याप्ती वाढवून या योजनेमध्ये राज्यातील नोंदणीकृत गोशाळांचा अंतर्भाव करून गोशाळांना गोधनाच्या संख्येच्या आधारे गोठा बांधण्यासाठी अध्यक्ष महोदय किमान 5 लाख अनुदान मंजूर केले तर राज्यातील हजारो गोधनाला व शेकडो गोशाळांना याचा लाभ अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मिळेल। पशुधन विभाग आणि आपण असे दोन्ही मिळून एक संयुक्त मीटिंग लावतो मी आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना घेऊन त्याच्यामध्ये हा निर्णय मार्गी लावतो की जेणेकरून भविष्यामध्ये जे काय पालन पोषण करतायत त्यांना अडचण येऊ नये ही त्यांची धारणा आहे, त्या याच्याशी आम्ही सहमत आहोत। माझी विनंती अशी आहे मंत्री महोदयांना की असं इस्टिमेट तयार करावं जेणेकरून अकुशलला त्या संधी मिळावी, अकुशल जास्तीत जास्त व्हावं अशी माझी मागणी आहे। नाहीतरी 90% कुशल सर कुशल 2 वर्ष मिळत नाही, गेल्या 2 वर्षापासून बिल मिळत नाहीये। पुढची